तर मित्रांनो, सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ऑल आयज ऑन रफा असं लिहिलेलं पोस्ट वेगाने व्हायरल होत होते. अनेक जण इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीवर ऑल आयज ऑन रफा हे लिहून एक पोस्ट शेअर करत आहे. तर आता अनेक सेलिब्रिटी देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेले. तर मग अशात व्हायरल होत असलेल्या या पोस्टचा अर्थ काय, त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. खरं तर ऑल आयज ऑन राफाचा संबंध इस्रायल हमास युद्धाशी. रविवारी रात्री इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना राफा शहरातील रेफ्युजी कॅम्पवर हल्ला केला. तर या हल्ल्यामध्ये 45पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर मग या हल्ल्यानंतरच ऑल आयज ऑन राफाच्या पोस्ट शेअर करण्याचा ट्रेंड हा सुरू झाला. तर ऑल आयज ऑन राफा एक अभियाने गाझा भागात होत असलेल्या हल्ल्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेले. तर गाझामध्ये सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालाय. ज्यात गाझामध्ये इस्रायल आणि हमासचे युद्ध सध्या चिंतेचा विषय बनले. तर जास्त लोकसंख्या असलेल्या राफा शहरामध्ये इस्रायलच्या सैन्यांकडून हल्ले होत असताना ऑल आयज ऑन राफा ही घोषणा वापरून हे विशेष अभियान सुरू करण्यात आलेले. त्यामुळे जगातल्या सगळ्या देशांमध्ये हा विषय पोहोचलेला आहे. तर या अभियानाची सुरुवात पाहिली तर जागतिक आरोग्य संघटनेचे पॅलेस्टाईनमधील कार्यालयाचे संचालक डॉक्टर रिक पिपरकॉन्ड यांच्या एका घोषणेमुळे झाली. त्यांनी फेब्रुवारी 2024मध्ये राफावर सगळ्यांची नजर आहे असं म्हटलं होतं. त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शहरातल्या लोकांसाठी एका एस्केप प्लॅनचा आदेश दिला. हमास या दहशतवादी संघटनेच्या काही अड्ड्यांना लक्ष करण्यात आलं होतं. त्याआधी हे घडलं होतं. तर राफाच्या बाबतीत शांत बसणे योग्य नाही हा संदेश आंतरराष्ट्रीय संघटनेला देणं हा ऑल आयज ऑन राफा या घोषणेमागचा उद्देश होता. इतर ठिकाणी हल्ल्यातून वाचलेल्या 1.4 मिलियन हे लोक गाझामध्ये आलेले. तर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी राफावरील हल्ल्यामुळे इस्रायलवर टीका केली. अशात अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेसाठी शस्त्रांचा पुरवठा करेल, पण राफावर हल्ल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा पुरवठा करणार नाही असंही बायडन यांनी सांगितले. अशा त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार यापैकी कोण जिंकणार त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.